चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा पोलीस स्टेशन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने मोठी कारवाई करत मागील 6 वर्षात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 14,58,510 रुपये किमतीचा अवैध दारूसाठा नष्ट केला। पोलीस स्टेशन समोरील सिमेंट रस्त्यावर दारूच्या बाटल्या ठेवून त्यावर रोड रोलर फिरवून हा साठा नष्ट करण्यात आला। सन 2020 ते 2026 या कालावधीत पोंभुर्णा पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या एकूण 85 गुन्ह्यांमधील जप्त दारूसाठ्याची विल्हेवाट लावण्यात आली। या 394 पेट्या व 11 किरकोळ देशी दारूच्या बाटल्या तसेच 5 पेट्या व 6 किरकोळ विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश होता। या जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 14,58,510 रुपये इतकी होती। राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांच्या आदेशानुसार या जप्त दारूसाठ्यांच्या नाशाची प्रक्रिया राबविण्यात आली। पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राजुरा येथील दुय्यम निरीक्षक ST दिडसे, पोलीस कर्मचारी आणि अधिकृत पंच यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली। दारूच्या बाटल्या नष्ट केल्यानंतर त्यातील काचा व रिकामा बाटल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एका मोठ्या खड्ड्यात गाडून नष्ट करण्यात आल्या। संपूर्ण प्रक्रियेचा पंचनामा करण्यात आला। तसेच या कारवाईची नोंद पोंभुर्णा स्टेशनमध्ये करण्यात आली आहे।